लास्ट लेक्चरला आपण बघितले होते वेगवेगळे मटेरियल्स अँटी करोजनचे कोणकोणते रिपेअर मटेरियल्स आपल्याला ह्या सेकंड युनिटमध्ये स्टडी करायचे. तर ह्या युनिटला आपण स्टडी करणार आहोत वेगवेगळे अँटी करोजन ॲडेझिव्ह आणि मॉर्टर रिपेअर्स कोणकोणते आहेत. ठीक आहे, ते मटेरियल्स बघणार आहोत. रिपेअर मॉर्टरसाठी कोणकोणत्या टाईपचे मॉर्टर्स आहेत जे यूज केले जातात रिपेअरिंगसाठी. पहिले तर पोर्टलँड सिमेंट मॉर्टर, सेकंड मायक्रो कॉन्क्रीट, थर्ड ड्राय पॅक अँड बॉन्डेड ड्राय पॅक सुटेबल फॉर ग्राउट होल अँड कोर्स एक्सेट्रा. ज्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी होल्स पडले जातात किंवा कोर आपण काढतो बरोबर कोरिंग प्रोसेसला, मग ते कोर भरून काढण्यासाठी ड्राय पॅक आणि बॉन्डेड ड्राय पॅक हे जे टाईप ऑफ कॉन्क्रीट आहे मॉर्टर आहे ते यूज केलं जातं त्यांना फिलिंग मटेरियल म्हणून. आणि लास्ट वन येतं पॉलिमर कॉन्क्रीट इन्क्लुडिंग इपॉक्सी मॉर्टर एक्सेट्रा. त्यामध्ये इपॉक्सी असतं, इपॉक्सी ॲडेड मॉर्टर असतं ते, आणि त्यालाच आपण म्हणतो पॉलिमर. कारण पॉलिमर हे काय, पॉलिमरचा टाईप कोणता, इपॉक्सी मॉर्टरला यूज करू शकतो आपण ॲज अ रिपेअर मटेरियल म्हणून. पुढं काही वॉटरप्रूफिंग मटेरियल्स दिलेले आहेत, मेथड्स दिलेले आहेत. कोणकोणत्या वॉटरप्रूफिंग मेथड्स यूज केल्या गेल्या ट्रॅडिशनली आणि रिसेंट कोणकोणत्या आहेत वॉटरप्रूफिंग करण्याच्या पद्धती. हे ज्या वॉटरप्रूफिंग मेथड्स आहेत ते टेरेसवरती अप्लाय होतात, कारण टेरेसवरती वॉटरप्रूफिंग करण्याची गरज जास्त असते. पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी कुठे साचतं, वरते. काही वेळेस जर प्रॉपरली स्लो प्रोव्हाइड केला गेला नसेल वरती स्लॅबला तर काय होतं, पाणी साचून राहतं एखाद्या ठिकाणी, आणि स्लॅबवरती जर पाणी साचलं एखाद्या ठिकाणी तर मग काय होणार, ते पाणी हळूहळू झिरपणार खाली स्लॅबमध्ये, मग लिकेज वगैरे सुरू होणार. ते होऊ नये म्हणून वॉटरप्रूफिंग केलं पाहिजे वरती. ओके, मग ट्रॅडिशनली पारंपरिक ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये येतं लाईम कॉन्क्रीट टेरेसिंग. ईस्ट इंडियामध्ये ही मेथड यूज केली गेली. लाईम कॉन्क्रीट म्हणजे वरती लाईम कॉन्क्रीटचा लेअर दिला जातो वॉटरप्रूफिंग म्हणून. नेक्स्ट येतं टेरेसिंग विथ ब्रिक बॅट कोबा, म्हणजेच टेरेस बनवत असताना ज्या विटा आहेत, विटांचे जे छोटे छोटे तुकडे आहेत तर ते काय केले जातात, वरती पसरवले जातात बरोबर, आणि त्याच्यावरती मग लेअर दिला जातो कॉन्क्रीटचा. त्याला आपण काय म्हणतो, वॉटरप्रूफिंग मेथड. ठीक आहे, पुढची येते बिटुमिनस सरफेस ट्रीटमेंट, म्हणजे बिटुमिनसचा लेअर हा टेरेसवरती अप्लाय केला जातो, आणि बिटुमन हा एक वॉटरप्रूफिंग मटेरियल म्हणून ॲक्ट करतो. ठीक आहे, त्याचं नाव आहे टारफेल्ट. बिटुमन कोणता यूज केला जातो तर टारफेल्ट. हेशियन क्लोथ आणि बिटुमन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं त्याच्यामध्ये, आणि वेस्ट इंडियामध्ये ही मेथड यूज केली जाते वॉटरप्रूफिंग म्हणून. पुढे येतं मड फुस्का. याच्यामध्ये दिस हॅज इन्सुलेशन प्रॉपर्टीज युजफुल इन ड्राय क्लायमेट. ज्या ठिकाणी उष्ण हवामान आहे त्या ठिकाणी मड फुस्का हे वॉटरप्रूफिंग आणि टेम्परेचर इन्सुलेशन म्हणून सुद्धा याचा वापर होतो. मड फुस्का म्हणजेच थोडक्यात मडके जे असतात, मातीचे मडके असतात, त्याचे छोटे छोटे मडके हे टेरेसवरती काय केले जातात, प्लेस केले जातात, जवळ सगळे पालथे ठेवले जातात. पालथे ठेवून मग तो एक त्यांचा पूर्ण काय केला जातो, लेअर दिला जातो, आणि मातीने पूर्ण ते काय केलं जातं, पॅक केलं जातं, आणि अशा पद्धतीने इन्सुलेशन केलं जातं जेणेकरून जे काय ॲटमॉस्फिअरमधलं टेम्परेचर आहे तर वरचं जे टेरेस आहे ते तापू नये बरं. थोडक्यात इन्सुलेशन प्रोव्हाइड करते हे मडपासून बनवलेले ते मडके, त्यांचा लेअर वरती दिला जातो टेरेसला, आणि वॉटरप्रूफिंग म्हणून सुद्धा ते काय करतं, काम करतं. असे ह्या ट्रॅडिशनल पद्धती आहेत वॉटरप्रूफिंगच्या. आता नवीन पद्धती काय आहेत बघा, तर पॉलिमराइज्ड बिटुमन आता हे मटेरियल यूज केलं जातं वॉटरप्रूफिंगसाठी, पॉलिमराइज्ड बिटुमन. पुढे येतं वॉटरप्रूफिंग बाय APP, ॲटॅक्टिक पॉलिप्रोपिलिन पॉलिमरिक मेम्ब्रेन. याचा लेअर दिला जातो वरती. इट फॉर्म्स अ युनिफॉर्म मॅट्रिक्स इन द ब्लेंडेड अस्फाल्ट. इट इन्क्रीजेस द अस्फाल्ट्स अल्ट्राव्हायोलेट रेजिस्टन्स, फ्लेक्झिबिलिटी ॲट हाय अँड लो टेम्परेचर, रेजिस्टन्स टू फ्लो ॲट हाय टेम्परेचर्स, ब्रेकिंग स्ट्रेंथ अँड इवन वॉटरप्रूफिंग क्वालिटी.
तर हे जे मटेरियल आहे ह्या मटेरियलचा वरती लेअर अप्लाय केलं जातं ॲज अ वॉटरप्रूफिंग मटेरियल म्हणून. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत की ते अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते सुद्धा रेजिस्ट करतं, ही त्याची महत्त्वाची प्रॉपर्टी येते. तो कोणत्याही टेम्परेचरला, हाय असो लो असो, त्या दोन्ही टेम्परेचरला फ्लेक्झिबल आहे. ओके. दुसरी हाय टेम्परेचरला तो रेजिस्ट होतो. ठीक आहे. पुढं ब्रेकिंग स्ट्रेंथ अँड इवन वॉटरप्रूफिंग क्वालिटी, त्याच्यामध्ये वॉटरप्रूफिंग क्वालिटीसुद्धा आहेत. पुन्हा याचं जे मेथड ऑफ ॲप्लिकेशन आहे तर ते टॉर्जन मेथड बाय हिटिंग अँड सेल्फ अडेजन टेप. टेप लाईक असतं ते, बरोबर. टेप लाईक हीट म्हणजे त्याला हीट केली जाते आणि टेप लाईक त्याला काय केलं जातं तर टेरेसवरती अप्लाय केलं जातं. पुढे येतं वॉटरप्रूफिंग बाय क्रिस्टलायझेशन. सिमेंट आणि लिक्विड पॉलिमर मिक्स्ड करून त्याचा लेअर वरती दिला जातो टेरेसवरती, त्याला आपण म्हणतो वॉटरप्रूफिंग बाय क्रिस्टलायझेशन. नेक्स्ट येतं फायबर रेनफोर्स्ड इलास्टोमरिक लिक्विड वॉटरप्रूफिंग मेम्ब्रेन. हे एक मेम्ब्रेन जे आहे, ही एक मेथड आहे जी वॉटरप्रूफिंग म्हणून यूज केली जाते आजच्या याच्यामध्ये. आणि पुढे येतं वॉटरप्रूफिंग बाय नॅनो टेक्नॉलॉजी. ही एक आहे मेथड्स जी यूज केली जाते वॉटरप्रूफिंगसाठी. पुढे येतं जॉईंट सीलन. जे काही जॉईंट्स असतात, स्ट्रक्चरल जॉईंट्स आहेत मेंबरमध्ये, त्यांना सील करण्यासाठी, पूर्ण पॅक करण्यासाठी काही केमिकल्स यूज केले जातात किंवा आपण म्हणू शकतो काही मटेरियल्स यूज केले जातात, त्यांना म्हटलं जातं जॉईंट सिलंट. सो व्हॉट इज द सिलंट? सिलंट आर द मटेरियल प्लेस्ड इन जॉईंट ओपनिंग फॉर द वेदर प्रूफिंग ऑफ अ बिल्डिंग, डिझाईन टू प्रिव्हेंट द पॅसेज ऑफ मॉइश्चर, एअर, डस्ट अँड हीट थ्रू ऑल जॉईंट्स अँड सीम्स द स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरचे जे काही जॉईंट्स आहेत, बीम कॉलम असेल, कॉलम स्लॅब बीम असेल, तर हे जे जॉईंट्स असतील किंवा टाईल्स आणि भिंतीमधलं असेल, बरोबर, स्लॅब आणि वॉलमधलं असेल, जिथे जिथे जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्समध्ये कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर येऊ नये किंवा हवा, डस्ट पार्टिकल्स किंवा हीट ट्रॅप होऊ नये, ह्याकरता त्या ठिकाणी काय केला जातो, लेअर दिला जातो वेदर प्रूफिंग म्हणून, आणि त्यांना म्हटलं जातं जॉईंट सिलंट. हे जॉईंट सिलंट एक अकॉस्टिकल इन्सुलेशन आणि थर्मल इन्सुलेशन म्हणून सुद्धा ॲक्ट करतात. थर्मल इन्सुलेशन म्हणजे बाहेरचं टेम्परेचर हे आतमध्ये येऊ देत नाही जॉईंट्स थ्रू, बरोबर. आणि अकॉस्टिकल इन्सुलेशन म्हणजेच जो काही आवाज आहे तो सुद्धा काय होतो, मिनिमाइज होतो बाहेरचा. स्मूथिंग अँड फिनिशिंग लेअर हे प्रोव्हाइड करतात आणि जॉईंट मूव्हमेंटला फ्लेक्झिबल असतात. कारण स्ट्रक्चर जेव्हा लोड घेतो तेव्हा जॉईंट्समध्ये काही मूव्हमेंट्स होतात. मग ते ज्या मूव्हमेंट्स आहेत तर ते मूव्हमेंट्स होत असताना हे जे सिलेंट्स आहेत ते फ्लेक्झिबल आहेत. जसं मूव्हमेंट होईल तसे ते काय होतात, सिलेंट्स हे मूव्ह करतात. जेणेकरून, कारण सिलेंट जर रिजिड जर असतील तर काय होईल, सिलेंट आणि जॉईंट मूव्हमेंट होत असताना जॉईंट आणि सिलेंटमध्ये मग क्रॅक्स पडतील किंवा जर ते मटेरियल रिजिड असेल तर. पण हे जॉईंट सिलेंट हे काय असतात, फ्लेक्झिबल असतात, जे जॉईंटची जशी मूव्हमेंट होईल तशा पद्धतीने ते काय होतात, फ्लेक्झिबल राहतात. त्या पद्धतीने ते मूव्ह करतात. पुढे येतं होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मेटल टू मेटल अँड मेसनरी टू मेसनरी एक्सपान्शन अँड कंट्रोल जॉईंट्स. तर ज्या ठिकाणी मेटल जॉईंट्स असतं, होरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल जॉईंट्स असतील किंवा मेसनरी जॉईंट्स असतील, त्या ठिकाणी एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन चालू असतं. तर ते एक्सपान्शन जे होतं आहे तर ते कंट्रोल करायचं काम जॉईंट सिलेंटसुद्धा करते. डिसिमिलर मटेरियल जॉईंट्स, जर वेगवेगळे मटेरियल आपल्याला जॉईन करायचे असतील, फॉर एक्झाम्पल मेटल टू मेसनरीमध्ये जर मेटल आपल्याला इन्सर्ट करायचे आणि ते आपल्याला जॉईन करायचं आहे, त्यात दोघांचा जॉईंट आहे, त्या ठिकाणी सुद्धा सिलेंट मटेरियल वापरलं जातं. किंवा कॉन्क्रीट टू वूड, ह्या दोघांचं जर जॉईंट्स असतील तर त्या ठिकाणी सुद्धा जॉईंट सिलेंट यूज केले जातात. जॉईंट बिटवीन प्रिकास्ट कॉन्क्रीट फॅकेड पॅनल्स. प्रिकास्ट कॉन्क्रीटचे जे पॅनल्स असतात त्यांचे जॉईंटमध्ये सुद्धा जॉईंट सिलेंट यूज केलं जातं ॲज अ वॉटरप्रूफिंग किंवा वेदर प्रूफिंग म्हणून मटेरियल. पेरिमीटर ऑफ द डोअर अँड फिक्स्ड विंडो फ्रेम. आपले जे काही दरवाजे आणि विंडो फ्रेम आहे त्या ठिकाणी सुद्धा सिलंट मटेरियल म्हणून हे मटेरियल्स यूज केले जातात.
जेणेकरून जे काही डस्ट पार्टिकल्स असतील, कारण बघा जेव्हा आपल्याला विंडो फ्रेम किंवा डोअर फ्रेम जॉईन करायची असते, तेव्हा काही प्रमाणात काही ठिकाणी थोडासा स्मॉल गॅप राहू शकतो. मग ते जे गॅप्स आहेत किंवा अशी जी कॅव्हिटीज आहेत ते पूर्ण भरण्यासाठी, पूर्ण सील करण्यासाठी हे सिलंटचा वापर होतो. पुन्हा जे काही कर्टन वॉल्स आहेत त्यांचे जे जॉईंट्स आहेत त्यांचं एक्सपान्शन कंट्रोल करण्यासाठी सुद्धा काय होतं, हे जॉईंट सिलंटचा वापर होतो. बाहेरच्या ज्या भिंती आहेत, एक्सटेरियर वॉल्स, त्यांचे जे जॉईंट्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा जॉईंट सिलंट यूज करतात. कन्सील मेसनरी टू फ्लोअर स्ट्रक्चर जॉईंट्स. मेसनरी आणि फ्लोअर म्हणजे भिंत आणि फ्लोअर, आपली जी फरशी ज्या ठिकाणी येतात बरोबर, जॉईंट असतो त्या दोघांचा, त्या ठिकाणी सुद्धा काय होतं, ह्या जॉईंट सिलंट वापरला जातो. हा लेअर जो आहे तो अप्लाय केला जातो, जेणेकरून आपल्याला थर्मल इन्सुलेशन, अकॉस्टिकल इन्सुलेशन भेटेल, जॉईंटची मूवमेंट फ्लेक्झिबल होईल, वेदर प्रूफिंग भेटेल बिल्डिंगला. ते महत्त्वाचा रोल असतो जॉईंट सिलंटचा. आणि जे काही मोठे मोठे लार्जर क्रॅक्स आहेत त्यांचं रिपेअर करण्यासाठी सुद्धा जॉईंट सिलंटचा यूज होतो. ठीक आहे. मग बघूया टाईप ऑफ सिलंट कोणकोणते यूज केले जातात. मग मटेरियल कोणते जॉईंट सिलंट म्हणून कोणते मटेरियल यूज केले जातात, त्यांचा ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेजेस आणि कुठे ॲप्लिकेबल आहेत ते सिलंट्स. तर बघा सगळ्यात पहिले तर टाईप ऑफ सिलंट सिलिकॉन. तर सिलिकॉनची प्रॉपर्टी आहे गुड ॲडेजन टू नॉन पोरस मटेरियल. जर नॉन पोरस मटेरियल असेल तर ते प्रॉपरली अडेअर होतं त्याच्यावरती. एक्सिलंट फ्लेक्झिबिलिटी आहे त्याच्यामध्ये. UV रेजिस्टन्स कॅपॅसिटी आहे, वॉटर रेजिस्टन्स कॅपॅसिटी आहे, वाईड टेम्परेचर रेंज फॉर ॲप्लिकेशन अँड सर्व्हिस. कोणत्याही टेम्परेचरसाठी तुम्ही टेम्परेचर रेंजसाठी सिलिकॉन ॲज अ जॉईंट सिलंट मटेरियल तुम्ही वापरू शकता. म्हणजे ती बिल्डिंग जर हाय टेम्परेचरला सस्टेन करत असेल तर तुम्ही सिलिकॉन यूज करू शकता, कारण तिची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे वाईड टेम्परेचर रेंज सस्टेन करू शकतं ते. डिसॲडव्हान्टेज आहे नॉन पेंटेबल, मे स्टेन मेसनरी, मे रिक्वायर प्रायमर, रिक्वायर ॲसिटोन और अदर सुटेबल सॉल्वंट फॉर क्लीनअप. याचे डाग पडू शकतात, पेंटेबल नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रायमरची गरज पडते याला अप्लाय करण्यासाठी, ॲसिटोनची गरज पडते किंवा बाकीचं सॉल्वंट मटेरियलची गरज पडते आपल्याला जर क्लीन करायचं असेल हे सिलंट मटेरियल. तर हे सिलिंग मटेरियल आपण ग्लास, सिरॅमिक, प्लास्टिक किंवा किचन आणि बाथ वेट लोकेशन आहे त्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो सिलिकॉन ॲज अ जॉईंट सिलंट मटेरियल म्हणून. नेक्स्ट येतं ब्युटाईल. याच्यामध्ये सुद्धा ॲडेजन प्रॉपर्टी चांगली आहे, फ्लेक्झिबल आहे, वॉटर आणि UV रेडिएशनला रेजिस्ट करतं ते हायली. पण याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत स्टिकी कन्सिस्टन्सी, म्हणजे त्याचं ते चिकट, थोडक्यात स्टिक होण्याची कन्सिस्टन्सी आहे त्याच्यामध्ये, स्टिकी आहे ते खूप. टूलिंग इज डिफिकल्ट, त्याला अप्लाय करणं हे जरा डिफिकल्ट आहे. इनकम्पॅटिबल विथ रबराइज्ड अस्फाल्ट फ्लॅशिंग मेम्ब्रेन्स, ज्या ठिकाणी अस्फाल्ट फ्लॅशिंग मेम्ब्रेन्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करणं इनकम्पॅटेबल आहे. मिनरल स्पिरिट फॉर क्लीनअप, तर मिनरल स्पिरिट लागतं क्लीन करण्यासाठी ब्युटाईलला. याचं ॲप्लिकेशन आपण लाकूड, मेटल असेल, ग्लास असेल, सिरॅमिक टाईल्स असतील जे किंवा बाकीचे मोस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल्स आहेत त्या ठिकाणी आपण ॲज अ जॉईंट सिलंट म्हणून ब्युटाईलचा वापर करू शकतो. पुढं येतं ॲक्रेलिक लॅटेक्स. अप्लाय करणं इझी असतं, टूल आणि क्लीनअप करणं इझी आहे, पेंटेबल आहे, पेंट आपण करू शकतो ॲक्रेलिक लॅटेक्स. अवेलेबल इन व्हरायटी ऑफ कलर्स, वेगवेगळ्या कलर्समध्ये हे जॉईंट सिलंट मटेरियल आपल्याला अवेलेबल आहे. पण याचं डिसॲडव्हान्टेज असं आहे की ते लेस फ्लेक्झिबल आहे, त्यामुळं जे मेजर जॉईंट्स असू शकतात ज्या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटीची गरज आहे त्या ठिकाणी आपण ॲक्रेलिक लॅटेक्स यूज करू शकत नाही. पण हे ड्युरेबल आहे बाकीच्यांपेक्षा. कोल्ड वेदरमध्ये हे जास्त फ्लेक्झिबल नाही आहे. वूड, मेटल आणि सिरॅमिक टाईल्ससाठी आपण हे ॲक्रेलिक लॅटेक्स ॲज अ जॉईंट म्हणून यूज करू शकतो. पुढे येतं पॉलियुरेथेन. स्ट्रॉंग ॲडेजन टू वाईड व्हरायटी ऑफ मटेरियल. कोणत्याही मटेरियलसाठी आपण जर ॲडेझिव्ह प्रॉपर्टी जी आहे पॉलियुरेथेनची ती चांगली आहे. इझी टू टूल, म्हणजे त्याला हँडल करणं, अप्लाय करणं फार इझी आहे. तो UV आणि वॉटरला चांगल्या प्रकारे रेजिस्ट करू शकतो.
म्हणजे ज्या ठिकाणी वॉटरप्रूफिंगची गरज आहे आपल्याला, थोडक्यात ज्या ठिकाणी जॉईंट्स आपल्याला वॉटरप्रूफ पाहिजे त्या ठिकाणी आपण पॉलियुरेथेनचा यूज करू शकतो. फ्यू कलर चॉईसेस, हे काहीच कलरमध्ये अवेलेबल आहेत मार्केटला. लेस फ्लेक्झिबल इन कोल्ड वेदर, ॲक्रेलिक लॅटेक्स सारखंच हा सुद्धा कोल्ड वेदरमध्ये कमी फ्लेक्झिबल असतो. त्यामुळं आपण प्रत्येक सीझन म्हणजे थोडक्यात काय म्हणतो, ज्या ठिकाणी आपल्याला टेम्परेचरचं कन्सर्न आहे, काळजी आहे, ज्या ठिकाणी टेम्परेचरचं व्हॅरिएशन आहे, किंवा थोडक्यात आपण ॲक्रेलिक लॅटेक्स आणि पॉलियुरेथेन आपण हे ड्राय वेदर च्या ठिकाणी, ड्राय क्लायमेट ज्या ठिकाणी आहे त्याच एरियामध्ये आपण हे दोन मटेरियल जे आहेत ते आपण चांगल्या प्रकारे यूज करू शकतो ॲज अ सीलन मटेरियल म्हणून. याचं जे ॲप्लिकेशन आहे ते वूड जर सील करायचं असेल, मेटल कॉन्क्रीट असेल, मेटल रूफ असेल, मेसनरी कन्स्ट्रक्शन जॉईंट्स असतील तर त्या ठिकाणी आपण सीलिंग मटेरियल म्हणून चांगल्या प्रकारे यूज करू शकतो याचा. ओके. पुढे तर पॉलिसल्फाईड, मरीन सिलंट म्हणून चांगल्या प्रकारे याचा उपयोग होतो. चांगल्या प्रकारचं अडेजन आहे याच्यामध्ये. ॲज अ बेडिंग कंपाऊंड इट अलाउज फॉर मुवमेंट्स असोसिएटेड विथ स्ट्रेस अँड टेम्परेचर चेंज. जर टेम्परेचर चेंज होत असेल किंवा स्ट्रेस चेंज होत असेल तर त्याची जी मूव्हमेंट आहे ती फ्लेक्झिबल आहे. म्हणजेच थोडक्यात पॉलिसल्फाईड हे फ्लेक्झिबल आहे जॉईंट्सला. जॉईंट्स जसं मूव्ह होईल, जसं असेल फ्लेक्झिबिलिटी जशी चेंज होईल जॉईंट्सची, तसा हा चेंज होईल. येट मेंटेन्स द इंटिग्रिटी ऑफ द सील बाय ग्रिपिंग टिनाशियसली टू बोथ सर्फेसेस. याची जी ग्रिपिंग प्रॉपर्टी आहे दोन सरफेसला धरून ठेवण्याची, ती चांगली आहे पॉलिसल्फाईडची. मिक्सिंग ऑफ द टू कंपोनंट्स ऑफ सिलंट इज क्रिटिकल. पण दोन वेगवेगळे कंपोनंट जे आहेत सिलंट कंपोनंट एकत्र करणं क्रिटिकल ठरतं ह्या पॉलिसल्फाईडमध्ये. आणि याला क्युरिंग टाईम जास्त लागतो. क्युरिंग करायला म्हणजे थोडक्यात क्युरिंग जास्त लागते या पॉलिसल्फाईडला. पुढं इट इज ऑल्सो, त्याचं ॲप्लिकेशन काय, मग कुठं यूज करू शकतो आपण. एक्सिलंट कॉकिंग कंपाऊंड सिन्स इट कॅन बी सँडेड आफ्टर इट क्युअर्स अँड इट टेक्स पेंट वेल. हा व्यवस्थित आपण पेंट करू शकतो, क्युअर करू शकतो. ठीक आहे. आणि कॉकिंग कंपाऊंड म्हणून याचा वापर होऊ शकतो. तर पुढं काही सरफेस कोटिंग मटेरियल्स आपल्याला दिलेले आहेत. सरफेस कोटिंग मटेरियल म्हणजे एक तर ग्राउट मटेरियल असतील किंवा प्रोटेक्टिव्ह कोटिंग्ज असतील आपल्या सरफेसला जर प्रोटेक्ट करायचं असेल तर, किंवा पेंट. नॉर्मली आपण पेंट अप्लाय करतो भिंतींना डस्ट पार्टिकल्सपासून किंवा मॉइश्चर असेल पाण्यापासून वगैरे, बाकीच्या डस्ट वगैरे मॉइश्चर आणि टेम्परेचरपासून वाचवण्यासाठी हे जे काही सरफेस कोटिंग करतो आपण भिंतींना, सरफेसला बिल्डिंगच्या, तर त्यांना म्हटलं जातं सरफेस कोटिंग्स. मग ते कोणकोणते आहेत बघा. तर कॉमनली यूज पेंट कोणकोणते यूज करतो आपण मग. ऑइल पेंट, एनेमल पेंट, इमल्शन पेंट, सिमेंट पेंट, बिटुमिनस पेंट, ॲल्युमिनियम पेंट, अँटी करोसिव्ह पेंट, सिंथेटिक रबर पेंट, ॲस्बेस्टॉस पेंट, हेरिटेज पेंट, अँटी कार्बोनेशन पेंट. तर प्रत्येकाची जसं रिक्वायरमेंट असेल त्या ठिकाणी, त्या लोकेशनला, त्या बिल्डिंगला आपण काय करतो, त्या टाईपचं पेंट यूज करतो. प्रोटेक्टिव्ह कोटिंग म्हणून आपण बिटुमिनस, इपॉक्सी मटेरियल, इपॉक्सी ज्या ठिकाणी इपॉक्सी कोटिंग कुठे होणार, ज्या ठिकाणी आपल्याला UV सेन्सिटिव्ह एरिया असेल त्या ठिकाणी, आपल्याला जर UV पासून प्रोटेक्शन पाहिजे असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी आपण इपॉक्सी मटेरियल यूज करणार ॲज अ कोटिंग मटेरियल म्हणून सरफेसला. इनऑर्गॅनिक झिंक प्रायमर्स, पॉलियुरेथेन, सेल्फ लेवलिंग फ्लोरिंग, इपॉक्सी अँड वॉटर रिपेलंट कोटिंग्स, हे कोटिंग्स आपण काय करतो ॲज अ प्रोटेक्टिव्ह म्हणून अप्लाय करतो सरफेसला. ग्राउट मटेरियल्स काय अवेलेबल आहेत. सिमेंट आणि सिमेंटिशियस ग्राउट्स, एक्सपान्शन ग्राउट्स, इपॉक्सी ग्राउट्स, पॉलिमर ग्राउट्स आणि पॉलियुरेथेन ग्राउट्स. हे जे आहे यांचे टाईप्स कशावरून पडलेले आहेत. ग्राउटमध्ये मटेरियल कोणतं ॲड केलं आहे तुम्ही त्याच्यानुसार त्यांचं टाईप पडलेलं आहे ग्राउट मटेरियल. सिमेंटिशियस ग्राउट म्हणजे त्याच्यामध्ये सिमेंट वापरले आणि किंवा सिमेंटिशियस मटेरियल वापरलेत म्हणून त्याला म्हटलं आहे सिमेंट आणि सिमेंटिशियस ग्राउट. ग्राउट म्हणजेच हे काय असतं, एक स्लरी फॉर्ममध्ये
कॉन्क्रीट असतं थोडक्यात, ठीक आहे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो सिमेंट स्लरी म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये आता हे बाकीचे एक्सपान्शन ग्राउट म्हणजेच काय, एक्सपान्शन ग्राउट म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला एक्सपान्शन प्रॉपर्टीज फुलफिल करायची असेल त्या ठिकाणी एक्सपान्शन ग्राउट यूज केलं जातं, त्यामध्ये त्या प्रकारचं ॲडमिक्सचर यूज केलं जातं. पुढे तर इपॉक्सी ग्राउट, ज्यामध्ये इपॉक्सी मटेरियल ॲडेड आहे त्या ग्राउटमध्ये, म्हणजे सिमेंट स्लरी का कॉन्क्रीट मॉर्टर जे आहे लिक्विड फॉर्ममध्ये, त्या मॉर्टरमध्ये इपॉक्सी मटेरियल ॲड केलेले आहे म्हणून त्याला इपॉक्सी ग्राउट म्हटले. सिमिलरली पॉलिमर आणि पॉलियुरेथेन, ठीक आहे, अशा पद्धतीचे आहेत. आणि काही इंडस्ट्रीयल पेंट आहेत, इपॉक्सी पेंट आणि पॉलियुरेथेन, जे इंडस्ट्रीजमध्ये इंडस्ट्रीयल काही सर्फेसेस असतात तर त्या सर्फेसला कोटिंग म्हणून प्रोव्हाइड केलं जातं, ठीक आहे. तर ज्या काही कोटिंग मटेरियल आपण वापरणार आहोत तर त्या कोटिंग मटेरियलच्या काही प्रॉपर्टीज गरजेच्या असतात. जे काही कोटिंग मटेरियल वापरणार आहोत त्यांची ॲडिजन प्रॉपर्टी चांगली असली पाहिजे. अल्कलीजला ते रेजिस्ट केले पाहिजे त्यांनी, जे कारण कॉन्क्रीट हे काय आहे, अल्कलाईन आहे, मग अल्कलीजला त्यांनी रेजिस्टंट केलं पाहिजे कोटिंग मटेरियलने. CO2, सल्फेट आणि क्लोराइड्स हे जे 3 आहेत कंपाऊंड्स, त्यांनासुद्धा कोटिंग मटेरियलनी रेजिस्ट केलं पाहिजे. असं जे कोटिंग मटेरियल असेल ते आपण गुड कोटिंग मटेरियल आहे असं आपण म्हणू शकतो. कोटिंग मटेरियल हे चांगल्या प्रकारे फ्लेक्झिबल असलं पाहिजे, ब्रिदेबल असलं पाहिजे. ब्रिदेबल याच्यासाठी कारण ब्रिदेबल म्हणजेच काय, थोडक्यात ब्रिदेबल म्हणजेच आपण म्हणू शकतो की थोडक्यात त्याच्यामध्ये जे काही जर हीट इव्हॅपोरेशन होत असेल किंवा आतमध्ये जे काही टेम्परेचरमुळे जे काही मॉइश्चर वगैरे डेव्हलप होत असेल किंवा हीट जी जनरेट होत असेल तर हीट त्यांनी ती बाहेर सोडली पाहिजे त्या मटेरियलने. का, कारण हीट जर बाहेर त्या मटेरियलने सोडलेली नाही, जर तो पूर्ण पॅक असेल, बरोबर, आपण म्हणू शकतो एअर टाईट जर तो मटेरियल ॲक्ट होत असेल कोटिंग मटेरियल, तर त्या एअर टाईटनेसमुळे काय होणार, जी काही हीट आतमध्ये तयार होते त्यांनी जर ती बाहेर सोडली नाही तर काय होणार, आतमध्ये मग त्या हीटमुळे क्रॅक्स डेव्हलप होणार. त्यामुळे ब्रीथ टेकिंग म्हणजेच काय, आतमध्ये जर एखादी हीट जनरेट होत असेल तर त्यांनी ती बाहेर सोडली पाहिजे. आणि बाहेरचं जे काही कूलिंग ॲटमॉस्फिअर आहे त्यांनी ती कूल जी एन्व्हायरमेंट आहे ते आतमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, ॲब्झॉर्ब केलं पाहिजे, जेणेकरून आतमधलं आणि बाहेरचं टेम्परेचर हे मेंटेन राहिलं पाहिजे, इक्वल राहिलं पाहिजे, ठीक आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे स्ट्रेसेस ड्यू टू द टेम्परेचर व्हॅरिएशन होणार नाहीत आपल्या कंपोनंटमध्ये, स्ट्रक्चरमध्ये. त्याला आपण म्हणतो ब्रिदेबिलिटी. म्हणजेच थोडक्यात काय की सपोज ही वॉल आहे, वॉलमध्ये आपण कोटिंग अप्लाय केलेली आहे, वॉलच्या सरफेसवरती कोटिंग अप्लाय केलेली आहे. मग बाहेरचं टेम्परेचर आणि आतमधलं व भिंतीमधलं टेम्परेचर, कारण आपण आतमध्ये भिंत कन्स्ट्रक्शन करण्यासाठी मॉर्टरचा यूज केलेला आहे. मग यूज केलेला असताना आतमधलं इंटरनल टेम्परेचर आणि आउटसाईड टेम्परेचर व्हॅरी होत चालणार. एन्व्हायरमेंटमध्ये जे टेम्परेचर आहे ते सायमल्टेनियसली अप डाऊन असणार, मग त्याचा परिणाम याच्यावरती होत चालणार आणि आतमध्ये सुद्धा काय होणार, टेम्परेचरचं व्हॅरिएशन असणार. मग ह्या ठिकाणी व्हॅरिएशन आणि ह्या ठिकाणी व्हॅरिएशन, त्यामुळे ह्या ठिकाणी काय होणार, स्ट्रेसेस वगैरे डेव्हलप होणार आतमध्ये भिंतीमध्ये, किंवा काय म्हणू शकतो आपण टेम्परेचर व्हॅरिएशन डेव्हलप होणार भिंतीमध्ये. मग त्यामुळे हीट जनरेशन होणार. मग ही जी हीट तयार होते ती त्यांनी काय केली पाहिजे, ते सिलेंट मटेरियलने बाहेर सोडली पाहिजे. आणि आतमध्ये बाहेर जर कूल हवा असेल, कूल टेम्परेचर असेल तर त्यांनी ती आतमध्ये घेतलं पाहिजे, जेणेकरून आतमध्ये भिंतीमधलं जे काही टेम्परेचर आहे ते नॉर्मल स्टेजला राहिलं पाहिजे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे स्ट्रेसेस किंवा स्ट्रेन डेव्हलप झाले नाही पाहिजे आपल्या बिल्डिंग मटेरियलमध्ये. त्यामुळे कोटिंग मटेरियल हे ब्रिदेबल असलं पाहिजे. वेदरिंग रेझिस्टन्स असलं पाहिजे. वेदरिंग रेझिस्टन्स म्हणजे रेनी सीझन, समर सीझन, विंटर सीझन, कोणत्याही सीझनसाठी जसं वेदर असेल प्रत्येक वेदरला त्यांनी सस्टेन केलं पाहिजे. UV रेझिस्टन्स असलं पाहिजे. नंतर गुड रेझिस्टन्स अगेन्स्ट ग्रोथ ऑफ फंगी, अल्गी, मॉस, हे जे काही बायोलॉजिकल ग्रोथ आहे त्यांनी ती काय केली पाहिजे, सस्टेन केली पाहिजे, ठीक आहे, किंवा रिटार्ड केली पाहिजे. पुन्हा ग्राउट मटेरियलच्या काही प्रॉपर्टीज आहेत महत्त्वाच्या. ग्राउट मटेरियलची व्हिस्कोसिटी आहे ती कमी असली पाहिजे, कारण व्हिस्कोसिटी जेवढी जास्त असणार तेवढं ग्राउट मटेरियल अप्लाय करायला
हार्ड जाणार. त्यामुळे विस्कोसिटी कमी असलं पाहिजे. विस्कोसिटी कमी आहे, पण मग त्यासोबतच श्रिंकेजसुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे, कमी दिलं पाहिजे. कारण जेवढं मॉइश्चर कंटेंट जास्त असणार तेवढं काय होणार, ग्राउट जेव्हा ड्राय होईल तेव्हा ड्राय झाल्यानंतर ते ग्राउट काय होणार, श्रिंक होत चालणार. मग त्यामुळे ग्राउट मटेरियल हे कमी विस्कोसिटी सोबतच कमी श्रिंकेजसुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे. आणि हाय स्ट्रेंथ आणि ड्युरेबल ह्या 2 प्रॉपर्टीज त्या ग्राउट मटेरियलने सॅटिस्फाय केल्या पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने होतं कोटिंग मटेरियल, ग्राउट मटेरियलच्या प्रॉपर्टीज. कोटिंग मटेरियल कोणते आणि ग्राउट मटेरियल कोणते त्यांचे टाईप्स आपण बघितले आहेत. पेंट्स कोणकोणते यूज केले जातात आपल्याला सरफेस कोटिंग म्हणून, ते पेंट्सचे पण आपण बघितलेत कोणकोणते पेंट्स आहेत. तर पुढे सुद्धा आपण बघणार आहोत टाईप ऑफ पेंट्स 1 बाय 1 त्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत, कुठे यूज केलं जातं कुठे नाही. याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. ऑइल पेंट कुठे यूज केलं जातं, बेस्ड ऑन लिन्सीड ऑइल ॲज अ नॅचरल वॉटरप्रूफिंग एजंट म्हणून यूज केलं जातं. इंटिरियर बरोबर, आतमध्ये आपल्याला पेंट जो दिला जातो, आतमध्ये बिल्डिंगच्या आतमध्ये जो इनर सर्फेसमध्ये पेंट दिला जातो तो म्हणजे ऑइल पेंट असतो. एनेमल पेंट हा इंटिरियर आणि एक्सटिरियरला आपण अप्लाय करू शकतो. आतमधल्या भिंतींना आणि बाहेरच्या भिंतींना एनेमल पेंट देऊ शकतो. इमल्शन पेंट जो आहे तो ड्युरेबल आहे. त्याची जी कलर रिटेन्शन प्रॉपर्टी आहे ती चांगली आहे. लॉंगर पिरियडसाठी तो चांगला राहतो. कलर रिटेन्शन म्हणजे त्याचा कलर लवकर निघून जात नाही थोडक्यात. ठीक आहे. द ॲप्लिकेशन ऑफ इमल्शन पेंट इज ऑन इंटिरियर वॉल्स अँड सिलिंग्स. तर इमल्शन पेंट आपण आतमधल्या भिंतींना आणि सिलिंगला आपण अप्लाय करू शकतो. दे डोंट गिव्ह अ हार्ड सरफेस आफ्टर ड्राईंग ॲज इन द केस ऑफ ऑइल पेंट्स. ऑइल पेंटमध्ये काय होतं, ऑइल पेंट लावल्यानंतर जेव्हा ते ऑइल पेंट ड्राय होतं तेव्हा हार्ड सरफेस तयार होतो. तसं इमल्शन पेंट नाही. इमल्शन पेंट अप्लाय केल्यानंतर जेव्हा ते सुकतं त्यानंतर सुद्धा स्मूथ सरफेस आपल्याला मिळतो, हार्ड सरफेस नाही. देअर इज अ स्पेशल फॉर्म ऑफ इमल्शन पेंट दॅट कॅन बी यूज्ड फॉर वुडवर्क. वुडवर्क आपण बघितलेलं आहे. लाकडाचे जे काही फर्निचर असतील किंवा काही वुडवर्क असेल तर त्याला वाळवी वगैरे लागू नये म्हणून किंवा मॉइश्चरपासून आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण इमल्शन पेंटसुद्धा त्याला अप्लाय करतो. पण तो जो आहे पेंट जो आपण वुडला लाकडांसाठी जो यूज केला जातो त्याचा वेगळा फॉर्म असतो इमल्शन. पुढे येतं सिमेंट पेंट. सिमेंट पेंट हे ड्युरेबल आहे, वॉटरप्रूफ आहे. एक्सटिरियरसाठी आपण अप्लाय करतो सिमेंट पेंट, इंटिरियर वॉलसाठी नाही अप्लाय करत. ठीक आहे. पुढे येतं बिटुमिनस पेंट. वॉटरप्रूफिंग आहे हे. कॉन्क्रीट फाउंडेशनसाठी आपण बिटुमन पेंट यूज करू शकतो. रस्ट रेझिस्टन्स आहे मेटलसाठी किंवा सिस्टमसाठी. वॉटरप्रूफिंग आहे, वुडन सरफेससाठी आपण अप्लाय करू शकतो. प्रायमिंग सबस्ट्रेट्स बिफोर द इन्स्टॉलेशन ऑफ बिटुमिनस मेम्ब्रेन्स यूज्ड इन आयर्न वर्क अंडर वॉटर. अंडर वॉटर जर आपल्याला काम करायचं असेल आयर्नचं तर त्याच्यासाठी म्हणजे लोखंडाचं काही किंवा स्टील स्ट्रक्चर आपल्याला बिल्ड करायचं असेल अंडर वॉटर तर त्याच्यासाठी आपण एक प्रायमर कोट म्हणून बिटुमिनस मेम्ब्रेन काय करू शकतो, आपण अप्लाय करू शकतो. बिटुमिनस पेंट आपण त्या स्टील मटेरियलला किंवा आयर्न मटेरियलला आपण अप्लाय करू शकतो फ्रॉम प्रोटेक्टिंग द आयर्न or that steel material or that rod from rust. Next येतं ॲल्युमिनियम पेंट. ॲल्युमिनियम पेंट फाईनली ग्राउंड ॲल्युमिनियम पार्टिकल्स इन सस्पेन्शन्स. त्याच्यामध्ये एकदम ॲल्युमिनियमचे पार्टिकल्स एकदम फाईनली असतात, एकदम बारीक असतात जे सस्पेन्शनमध्ये असतात. दुसरी गोष्ट आयदर इन स्पिरिट ऑर इन ऑइल वर्निशमध्ये ते अवेलेबल असतात. मोस्टली अप्लाइड फॉर गॅस टँक पेंटिंग. गॅस टँक जे आहेत त्यांना पेंट करण्यासाठी ॲल्युमिनियम पेंटचा वापर होतो किंवा वॉटर पाईप असतील, रेडिएटर असतील किंवा ऑइल टँक्स असतील, हे जे आहेत मटेरियल्स त्यांना पेंट करण्यासाठी ॲल्युमिनियम पेंटचा वापर होतो. तर लक्षात असू द्या. तुम्हाला इथे जेवढे काही पेंट्स आहेत त्यांचं ॲप्लिकेशन दिलेलं आहे. तर तुम्हाला तो टाईप ऑफ पेंट कोणत्या ॲप्लिकेशनसाठी यूज केला जातो आहे याच्यावरती MCQs विचारले जाऊ शकतात. पुढे येतं अँटी करोजिव्ह पेंट. अँटी करोजिव्ह पेंट हा त्याच्या नावामध्येच दिला आहे, करोजन रेजिस्ट करण्यासाठी, केमिकल अटॅकपासून वाचवण्यासाठी आपल्याला हा अँटी करोजिव्ह पेंट अप्लाय केला जातो. ऑब्व्हियसली मग हा अँटी करोजिव्ह पेंट कुठे यूज होणार, इंडस्ट्रीजमध्ये ज्या ठिकाणी करोजनचे चान्सेस जास्त आहेत किंवा केमिकल अटॅक ज्या ठिकाणी जास्त होण्याचे चान्सेस आहेत, केमिकल इंडस्ट्रीजमध्ये आपण अँटी करोजिव्ह पेंट यूज करू शकतो, अप्लाय करू शकतो.
किंवा मेकॅनिकल इंडस्ट्रीज असतील ज्या ठिकाणी केमिकल्सचे अटॅक होऊ शकतात, त्या ठिकाणी सुद्धा आपण जे काही स्टील स्ट्रक्चर्स असतील त्या ठिकाणी आपण अँटी करोसिव्ह पेंट यूज करू शकतो किंवा स्ट्रक्चरला अप्लाय करू शकतो. पुढे येतं सिंथेटिक रबर पेंट. तर डिझॉल्विंग क्लोरिनेटेड रबर इन द सॉल्व्हंट विल फॉर्म दिस पेंट. जेव्हा आपण क्लोरिनेटेड रबर डिझॉल्व करतो सॉल्व्हंटमध्ये त्यावेळेस हा सिंथेटिक रबर पेंट तयार होतो. हा पेंट जो आहे तो केमिकल अटॅकला रेजिस्ट करण्यासाठी यूज केला जातो. ठीक आहे. मग ज्या ठिकाणी आपल्याला केमिकल अटॅकला रेजिस्टन्स हवं आहे त्या ठिकाणी आपण हा रबर पेंट यूज करू शकतो. पुढे येतं प्लास्टिक पेंट. प्लास्टिक पेंट कन्सिस्ट ऑफ व्हरायटी ऑफ प्लास्टिक ॲज अ बेस अँड द वॉटर ॲज अ थिनर. त्याच्यामध्ये प्लास्टिक्स आहेत, वेगवेगळे टाईप्सचे जे प्लास्टिक्स असतात त्यांची बेस असतो ॲज अ बेस म्हणून. लिक्विड फॉर्ममध्ये असतं ते प्लास्टिक आणि पावडर फॉर्ममध्ये असतं आणि थिनर म्हणून आपण पाण्याचा वापर करतो हे पेंट तयार करण्यासाठी. दिस पेंट कॅन बी यूज्ड फॉर पेंटिंग द वॉल्स अँड सिलिंग्स फॉर द ऑडिटोरियम, शोरूम्स एक्सेट्रा. म्हणजे काही शोरूम असतील, ऑडिटोरियम असतील, सिलिंग असेल, वॉल असेल, त्या सगळ्यांना पेंट करण्यासाठी जे यूज केलं जातं त्याला आपण म्हणतो प्लास्टिक पेंट. पुढचं येतं ॲस्बेस्टॉस पेंट. कुठे यूज होतं ते तर लक्षात असू द्या. यूज फॉर पेंटिंग स्पाउट्स, गटर्स, जे नाले आहेत बरोबर, ज्या ठिकाणी सांडपाणी वाहतं अशा ठिकाणी आपल्याला पेंट करण्यासाठी जे पेंट यूज केलं जातं तर ते आहे ॲस्बेस्टॉस पेंट. लक्षात असू द्या. की ॲस्बेस्टॉस पेंट बेसमेंट वॉलसाठी सुद्धा डॅम्प प्रूफिंग म्हणून वापर केला जातो ॲस्बेस्टॉस पेंटचा. तसंच इंडस्ट्रियल फ्लोरिंगसाठी, डस्ट प्रूफसाठी यूज केला जातो ॲस्बेस्टॉस पेंट. तो एक ड्युरेबल आहे आणि सनलाईटला तो रेजिस्ट करू शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे नॉट रेजिस्टन्स टू सनलाईट. त्यामुळे एक्सटिरियर यूज आपण जास्त करू शकत नाही ॲस्बेस्टॉस पेंटचा. इंटेरियर यूजसाठी आपण करू शकतो. ज्या ठिकाणी जो काही सरफेस आहे तो जो सरफेस सनलाईटला एक्सपोजर नसेल त्या ठिकाणी आपण ॲस्बेस्टॉस पेंटचा यूज करू शकतो. इपॉक्सी पेंट टफ आणि केमिकल रेजिस्टन्स आहे इपॉक्सी पेंट. इंडस्ट्रियल फ्लोरिंगसाठी आपण इपॉक्सी पेंट यूज करतो. इंडस्ट्रीचे जे फ्लोअर्स आहेत त्या ठिकाणी पेंट अप्लाय करतो आपण इपॉक्सी पेंट, जेणेकरून केमिकल अटॅक आहे बरोबर. इंडस्ट्रीजमध्ये केमिकल इंडस्ट्रीज असतील, मायनिंग इंडस्ट्रीज असतील किंवा कोणत्याही इंडस्ट्रीज असतील ज्या ठिकाणी केमिकल्सचा यूज जास्त होतोय मग त्यांना रेजिस्ट करण्यासाठी इपॉक्सी पेंट हा फ्लोअरला अप्लाय केला जातो. पुढे येतं हेरिटेज पेंट. टेक्स्चर लाईक स्टोन एक्सेट्रा. जे काही हेरिटेज बिल्डिंग्स आहेत आपल्या बरोबर, किल्ले वगैरे असतील किंवा वास्तुकला असतील दुसरे, त्या ठिकाणी आपल्याला एखादी बिल्डिंग आहे जी आपल्याला किल्ल्या टाईप दाखवायची असेल बरोबर, तशा पद्धतीने आपल्याला जर हेरिटेज लाईक आपल्याला बिल्डिंगचं स्ट्रक्चर पाहिजे असेल तर त्यावेळेस जे पेंट यूज केलं जातं त्याला म्हटलं जातं हेरिटेज पेंट. कारण हे हेरिटेज पेंट जो आहे तो स्टोन दगडासारखं आपल्याला एक टेक्स्चर देतं बरोबर. सपोज आपलं जर सरफेस आहे किंवा भिंत आहे, ती भिंत सपोज दगडाचीच आहे अशा पद्धतीचं आपल्याला फिलिंग देतं. मग ज्यावेळेस रिक्वायरमेंट जशी असेल हेरिटेज टाईप त्यावेळेस आपण हेरिटेज पेंट यूज करू शकतो. आणि लास्ट वन येतं टेक्स्चर पेंट. आपल्या बिल्डिंगची ब्युटी इन्क्रीज करण्यासाठी टेक्स्चर पेंटचा यूज होतो. म्हणजे काही आर्किटेक्चरल बिल्डिंग्स असतील किंवा जे मोठे मोठे बंगले असतील त्या ठिकाणी ब्युटिफिकेशनसाठी, आर्टिफिकेशनसाठी हा टेक्स्चर पेंट यूज केला जाऊ शकतो भिंतींना किंवा सरफेसला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एवढे टाईप्स ऑफ पेंट्स आपण या लेक्चरमध्ये स्टडी केले. तर नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहोत टाईप्स ऑफ कोटिंग, टाईप्स ऑफ ग्राउट्स. ठीक आहे. थँक्यू.